नमस्कार मित्रांनो, आजच्या सत्यकथेत आपलं स्वागत आहे. पण कथा सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि तुम्हाला आमच्या सत्य घटना ऐकायला आवडत असतील तर कथेला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच कथा पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका. प्रेमासाठी सगळं सोडणं चुकीचं असतं का? की चुकीच्या माणसावर ठेवलेला विश्वासच खरं संकट असतं? आजची गोष्ट ऐकताना तुमच्याही मनात हा प्रश्न नक्की उभा राहील. कारण ही कथा आहे एका स्त्रीची जिला आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं होतं, पण दुर्दैवाने ती सुरुवात तिचं शेवट ठरली. उमा हे नाव ऐकताना कुणालाही वाटणार नाही की या नावामागे इतकं विस्कटलेलं, वेदनांनी भरलेलं आयुष्य लपलेलं असेल. उमा साधी नव्हती, पण वाईटही नव्हती. ती फक्त हट्टी होती, स्वतःच्या मनाने जगणारी होती. लहानपणापासूनच तिला कुणाचं ऐकायची सवय नव्हती. घरात बंधनं होती, नियम होते, पण उमाला ते सगळं नकोसं वाटायचं. तिला वाटायचं आपलं आयुष्य आपणच ठरवायचं. आणि ह्याच विचारांनी तिचं आयुष्य एका वळणावर गेलं. ज्या दिवशी तिचं लग्न ठरलं होतं, सगळं खरं आनंदात होतं. नातेवाईक जमले होते, तयारी सुरू होती. त्याच दिवशी उमा घरातून निघून गेली. कुणालाही न सांगता, कुठलाही विचार न करता ती तिचा प्रियकर जॉलीसोबत पळून गेली. त्या एका निर्णयानं तिचं आयुष्यात नाही तर तिच्या कुटुंबाचंही आयुष्य बदलून गेलं. घरच्यांनी तिला त्या दिवशीच मनातून दूर केलं. तिच्या त्या निर्णयानंतर घराचं दार तिच्यासाठी कायमचं बंद झालं. त्या क्षणी उमा पूर्णपणे एकटी पडली. घर, नातं आणि माणसं दूर गेली होती, पण तरीही तिला वाटत होतं की प्रेम मिळालं आहे आणि त्यापेक्षा तिला दुसरं काहीच नको होतं. जॉलीसोबत तिनं लग्न केलं. सुरुवातीला काही वर्ष सगळं ठीक होतं. संसार सुरू झाला, जबाबदाऱ्या वाढल्या, एक मुलगा झाला. उमा आई झाली, पण तिचा आतला अस्वस्थपणा काही संपला नाही. तिला कायम वाटायचं की आपण अडकून पडलो आहोत. जॉली मेहनती होता, पण उमा ज्या प्रकारचं आयुष्य स्वप्नात पाहायची ते तिला मिळत नव्हतं. हळूहळू भांडणं सुरू झाली, आधी किरकोळ, मग मोठी. संवाद कमी झाला. 13 वर्ष संसार केल्यानंतर एक दिवस उमा अचानक निर्णय घेऊन मोकळी झाली. तिने जॉलीला घटस्फोट दिला. हा निर्णय इतका भयानक होता की जॉलीला समजायलाच वेळ मिळाला नाही. त्याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे तिने मुलालाही स्वतःकडे ठेवलं नाही. मुलाला वडिलांकडे सोडून दिलं आणि स्वतः निघून गेली. त्या क्षणी अनेकांनी तिच्यावर प्रश्नचिन्ह उभे केले, पण उमा ते सगळं दुर्लक्ष करून पुढे निघून गेली. तिला वाटलं आता आपलं आयुष्य पुन्हा नव्याने सुरू करायचं. याच टप्प्यावर तिच्या आयुष्यात बिलाल आला. बिलाल पेशाने टॅक्सी ड्रायव्हर, बोलका, हुशार आणि सुरुवातीला खूप समजूतदार वाटणारा. ओळख झाली, बोलणं वाढलं आणि हळूहळू ते बोलणं नात्यात बदललं. उमा एकटी होती, तिला आधार हवा होता. बिलाल तिला तो आधार देतोय असं तिला वाटलं. काही दिवसातच ते दोघं एकत्र राहू लागले. सगळा खर्च बिलाल उचलू लागला. पण खरं सांगायचं तर या नात्यात सुरुवातीपासूनच काहीतरी चुकत होतं. बिलालच्या मनात हळूहळू मालकीची भावना रुजायला लागली. त्याला असं वाटू लागलं की उमा फक्त त्याची राहावी, कुणाशी बोलू नये, कुठेही जाऊ नये. प्रत्येक लहानशी गोष्ट त्याचं मन भरून टाकत होती आणि तो हळूहळू अस्वस्थ होऊ लागला. उमा मात्र अजूनही स्वतःच्या पद्धतीने मोकळेपणाने जगत राहायची. ती कुणाशीही बोलायची, कुठेही जायची. स्वतःच्या निर्णयांमध्ये मात्र ती ठाम होती. या फरकातून दोघांमध्ये सतत भांडणं सुरू झाली. कधी पैशांवर, कधी तिच्या जुन्या नात्यांवर, तर कधी अगदी काही कारण न होता संशयावरून. वेळ जसजसा गेला, बिलालचा आत्मविश्वास कमी होऊ लागला आणि मनात सतत एकच भय निर्माण झालं. उमा त्याला सारखेच लग्नाचं विचारू लागली आणि तो अस्वस्थ होऊ लागला. कारण त्याला हे लग्न करायचं नव्हतं, त्याला फक्त रिलेशनशिपमध्ये राहायचं होतं. हा तणाव हळूहळू धोकादायक वळण घेत होता आणि मग 6 डिसेंबर 2025 रोजी बिलालने उमाला मारण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय एका क्षणाचा नव्हता, तो अनेक दिवसांच्या रागातून, संशयातून आणि विकृत विचारांतून तयार झाला होता. त्या दिवशी त्याने उमाला गाडीत बसवलं. बाहेरून सगळं नेहमीसारखं वाटत होतं, पण बिलालच्या डोक्यात सगळं आधीच ठरलेलं होतं.
तो तिला पांठा साहेबाच्या प्रतापनगर भागात घेऊन गेला. एकांत साधला. गाडीत त्याने शारीरिक संबंधाची इच्छा व्यक्त केली. उमा तयार झाली. तिला कल्पनाही नव्हती की हा तिचा शेवटचा क्षण आहे. संबंध झाल्यानंतर बिलाल काही कारण सांगून मागच्या सीटवर गेला आणि तेव्हा सगळं बदललं. बेल्टने तिचा गळा दाबण्यात आला. उमा काहीही समजण्याच्या आत सगळं संपलं. नंतर चाकूने वार करण्यात आले. गाडीतच एका स्त्रीचा जीव गेला. बिलालने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. जे घडलं ते माणुसकीला काळीमा फासणारं होतं. मृतदेहाचे तुकडे करण्यात आले. शरीराचे भाग वेगवेगळ्या ठिकाणी फेकण्यात आले. हरियाणा आणि हिमाचल प्रदेश 2 राज्यांमध्ये या गुन्ह्याचे पुरावे लपवण्याचा प्रयत्न झाला. सुरुवातीला पोलिसांना फक्त एक धड सापडलं. संपूर्ण परिसरात भीतीचं वातावरण पसरलं. मृतदेह नग्न अवस्थेत सापडल्यामुळे अनेक तर्क लावले गेले. लोक वेगवेगळ्या कथा रंगवू लागले. पण तपास जसजसा पुढे गेला तसं सत्य समोर आलं. गाडीतच उमाला नग्न केलं गेलं होतं. त्याच अवस्थेत तिची हत्या झाली होती आणि नंतर मृतदेह फेकून दिला गेला होता. हे ऐकून तपास अधिकारी हादरले. इतकं सगळं करूनही बिलाल शांतपणे सहारनपूरला घरी परतला. तो सामान्य आयुष्य जगत होता. इतकंच नाही तर तो लग्नाची तयारी करत होता. कुठलाही पश्चाताप नाही, कुठलाही अपराधभाव नाही, जणू काही घडलंच नाही. पण पोलीस तपास थांबला नव्हता. CCTV फुटेज, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स, एक एक पुरावा जुळत गेला आणि शेवटी बिलापर्यंत पोहोचण्यात यश आलं. ज्या दिवशी तो लग्न करणार होता त्याच दिवशी पोलिसांनी त्याला अटक केली. हातात मेहंदी, घरात लग्नाची तयारी आणि बाहेर पोलीस. त्या क्षणी सगळं उघड झालं. उमा परत येणार नव्हती. तिचं आयुष्य चुकीच्या निर्णयांनी, चुकीच्या माणसांनी संपवलं होतं. आणि इथेच ही गोष्ट थांबत नाही. कारण उमाचा मृत्यू फक्त एका चाकूच्या वाराने झाला नाही. तो झाला अनेक चुकीच्या निर्णयांनी. घर सोडणं, नातं तोडणं, पुन्हा पुन्हा चुकीच्या माणसांवर विश्वास ठेवणं, या सगळ्याची किंमत तिने आपल्या जीवाने मोजली. बिलालसारख्या माणसाने प्रेमाच्या नावाखाली फक्त तिचं शरीर पाहिलं, तिचं अस्तित्व नाही. ज्या माणसावर तिने आधार म्हणून विश्वास ठेवला त्याच माणसाने तिला एक वस्तू समजून संपवलं. प्रेम आंधळं असू शकतं, पण विश्वास डोळे झाकून करू नये. कारण चुकीचा माणूस ओळखायला उशीर झाला तर तो माणूस तुमचं आयुष्य संपवून टाकतो. नातं वाचवण्यासाठी कधी थांबायचं आणि जीव वाचवण्यासाठी कधी दूर जायचं हे आपण ओळखतो का? या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुमच्या प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये द्यायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.